रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा हॅलो हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय 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 जय राम जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हॅलो बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा
देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ते दाती घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ते देव वसे चित्ते त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना नहो अंग संगती नहो अंग संगती नहो अंग संगती नहो अंग संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना भले संता संगतने भले संता संगतने भले संता संगतने भले संता संगतने भले संता संग ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना Mana
त्याची घडावी संगती ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासवे भेटी न हो अंग संग तुटी ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना विठाला 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 जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराजा महाराजाच्या अभंगातून श्री भगवंताकडे मागणी करते कारण भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि तुकोबाराला म्हणाले तुकोबा मी प्रसन्न झालो माग तुला काय मागायचे ते. आता पहिला प्रश्न एक आहे की साधू संत लोक काही मागत नाहीत ना म्हणून मग आजची मागणी कसं काय करायला तुकोबारा कारण काही नाही मागणाराच देवाला आवडत आहे मागणारा देवाला आवडत नाही आहे काही न मागे कोणाशी तोची आवडी देवासी कारण काही नाही मागणारा आवडत आहे मग आज मागणी करते तर कारण मागणी करायला काय हरकत नाही बऱ्याच संत महात्म्यानं मागणी केलेल्या होता मात्र सत्ता 3 प्रकारची आहे आणि परमार्थिक सत्तेतून मागणी करायला काय हरकत नाही 3 प्रकारच्या सत्ता आहेत परमार्थिक सत्ता प्रतिभाषिक सत्ता आणि व्यवहारिक सत्ता ह्या तिन्ही सत्तेचा एकमेकाशी कसलाही संबंध नाही ते तिकडे हे इकडे 36चा आकडा कारण परमार्थिक मागायला काय हरकत नाही व्यवहारिक मागू नका आपलं मागणं म्हणणं म्हणजे व्यवहारिकच जायचं नारे फोडायला देवाला मागणी म्हणताना रेलगाडीचा डब्बाच करायला लागलेला आहे की नाही इथं देव स्वप्नात सुद्धा आला नाही पुण्याशिवाय तर तू कुंभाराला प्रसन्न होऊन म्हणून आले होते देव मागा काय मागायचे हो कारण व्यवहारिक मागू नये परमार्थिक मागायला काय हरकत नाही मोठे महाराज सुद्धा द्रष्टा नेहमीसाठीच सांगत होते पा कारण मागल्या काळामध्ये एकदा सिनेमा आला होता ते रामायणामध्ये त्या मारुतरायानं दिवसा दुपारीच 12 वाजता लंकेचं दहन केलं धड लंका पेटली लोकांना वाटलं काय बाबा एवढी मोठी लंका सोन्याची मात्र जळून भस्म व्हायली मग सिनेमा सुटल्याच्या नंतर ते दिसू लागलं कशावर पडद्यावर पडदा हे कशाचा असतंय कापडाचा ते कोण्या सत्तेमध्ये आला व्यवहारिक सत्तेत मिळाला आणि ही जी अग्नी होती लावून दिलेली मारुतीनं ना ती प्रत्येक भाषिक सत्तेवरली होती म्हणून ह्या तिन्ही सत्तेचा अर्थार्थी एकमेकाशी काही संबंध नाही व्यवहारिक मागायला जमत नाही परमार्थिक मागायला कोणीही देखील तुकोबारा परमार्थिक मागू लागलेले होते भगवंताकडे देवा माग म्हणालाच ना तर आम्हाला असं करा की आजच्या अभंगातून पहिल्या चरणात सांगा देववसे चित्ती 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 देववसे
देवाचा वास आहे, आच्याशी आम्हाला संगत द्या, किंवा ज्याच्या संगतीने आमच्या देहामध्ये देखील देवाचं वास्तव्य होईल अशाची आम्हाला संगत द्या. कारण पहिला मुद्दा जर म्हणतात तर संगतीचा आहे. कारण संगत ही अधोगतीला देखील माणसाला संगतच नेते आणि सद्गतीला देखील संगतच प्राप्त करते. आपण अपाय त्याचे संगे, आपण अपाय त्याचे संगे, आपण अपाय त्याचे संगे, आपण अपाय त्याचे खराची संगती उपयोगाची नाही, आपण अपाय त्याचे संगे, आपण अपाय त्याचे संगे, आपण अपाय त्याचे संगे खराची संगती उपयोगाची नाही, आपण अपाय त्याचे संगे, आपण अपाय त्याचे संगे. त्याच्या संगतीमुळं आपल्याला देखील अपाय होतोय, हे की नाही. कारण आशयाची संगत करू नये. कारण मेन गोष्ट म्हणतात तर चांगल्या त्या माणसाला जर माणूस म्हणून घ्यायचं आहे का, हे माणसं दिसायला लागलेले समजे, मग तो माणसंच नाही तर. कारण तू म्हणता हे असं कसं म्हणजे तू त्याच्यात माणुसकीच नाहीच ना. कारण संगतीनं माणुसकी येते, संताची संगत दिल्याच्यानंतर माणुसकी येते, त्याला माणूस म्हणायचं, नाही तर बाकी दिसायला येते असे माणसं. कारण संगतीचाच परिणाम झाला. आता मी तुम्हाला सांगू का, काही आता दवाखाने निघाले पहा, दारू पिणाऱ्याला 15 दिवस ॲडमिट करून घ्यायले तिथं, काही तर 6 महिने तिथं ठेवून घ्यायले. त्याला कारण काय तुमच्या पाठीमागे लक्षात आलं का? त्याला एकच कारण आहे, 6 महिने याला कोणाची संगत घडू नये, यायच्या सोबत्याची. यायच्या सोबत्याची संगत 5-6 महिने जर नाही घडली तर हे वाटावर येईन, असं त्याचं म्हणणं आहे की नाही हो. आता हे वाटावर येणं नाही येणं आपल्या आपल्या मनावर आहे. संगत कोणाची आपल्याला करायची हे आपल्या आपल्या मनावर आहे. अधोगतीला जायचं असतं वाईट संगत धरा, सद्गतीला जायचं असतं तर चांगल्याची संगत धरा. आपला नाश करून घ्यायचा तर वाईटच्या संगतीत जा, चांगलं करून घ्यायचं चांगल्याच्या संगतीला बसा. वाईटाच्या जर संगतीला बसलं तर माणूस वाईटच होतं, चोराच्या जर संगतीला बसलं माणूस तो चोरच होतो. पैसता चोराचे संगती तैसीच होय बुद्धी, देखताच चिंधी मन धावी. कारण चिंधी जर वाटत पडली आपली तर वाटत कोणी दिसती पडली काय घेऊ तुला नाही. मग कारण बुद्धीला त्याच्या भ्रम पडतोय. कारण संगती त्याला कारण संगतीचाच आहे. केवढा चांगला असला संगतीनं काय होतं मी तुम्हाला सांगू का, सोन्यापेक्षा कोणची धातू चांगली आहे का? सोनं ही समजा धातू चांगली आहे, शुद्ध आहे, अशुद्ध नाही धातू ती. मग तर ती जर एखाद्याच्या संगतीत जर गेली ती सुद्धा मोलालाच तुटत. ती जास्त तर काय सांगावं. त्याला जर सोनाराकडे जाऊन शनी जर डाग जर बघितले की नाही, डाकाचे संगती सोने हीन झाले, मोलते तुटले कल्पकोटी. कारण डाकाच्या संगतीनं जर सोनं डागेल होतोय, मोलाला जर तुटतोय, मोरीवर म्हणजे हार्दिक किंमत घेते बसवणार. लक्षात आलं का? माणसं मौल्यवान आहे तर हे मात्र संगतीनं किमतीला तुटालेत ना, हे की नाही. तेवढे माणसं सोन्यासारखे जे बसलेले समजे, जे दिसायले तेवढे सोन्यासारखे लोक आहेत, मात्र संगतीनं हे व्हायला झालेलं हे मोठं अवघड आहे. विठाला 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 केवढाही चांगला असू द्या माणूस,
नाही नाही, साधू असू द्या, कसाही जरी करता साधू असला मात्र संगतीला जर वाईटाचा लागला ना, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा. ढेकणाच्या संगे हिराज बंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. ढेकणाची हिरा हे एवढा मूल्यवान वस्तू आहे, तर त्याची जर एखाद्या हिऱ्याची जर किंमत करायला गेलं तर एखाद्यावर तर पृथ्वी मोलाची किंमत होती त्या हिऱ्याची. असा हिरा मौल्यवान आहे. आता एवढा मौल्यवान हिरा आपल्याला जर घ्यायचा म्हटल्याच्या नंतर चांगल्या माणसाला परीक्षेला उतरावं लागतं. चांगल्याची परीक्षा करूनच घ्यावं लागेल की नाही आपल्याला. एखादी जर वस्तू घ्यायची तर परीक्षा करून घ्यावं लागेल, म्हणून पारख्याकडेच जावं लागेल आपल्याला. आता हिरा जर आपल्याला घ्यायचा म्हटल्याच्या नंतर कसा घ्यायचा, ते कसा कस लावायचा, त्याला काय करायचं, आयरनीवर ठेवायचा आणि वरून घणाला हाणायचा. जर कृत्रिम करणी हिरा ठेविता ऐरणी, वाटे मारिता गोगनी, वाटे मारिता गोगनी, वाटे मारिता. हिरा ठेविता ऐरणी, मारिता गोगनी, तोची मोल पावे खरा, ऐरणीचा होय चुरा, हिरा ठेविता हिरणी, वाचे मारेचा जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. कृत्रिम असला तर त्याचा बुट्टा होतोय, आणि नंबर 1चा जर हिरा असला ती एक आयरनात तरी घुसत नसता, घरात तरी घुसत. आता ठोकलेला एवढा मोठा ठोका उचलून मारलेला एखादा आयरनीत जर घुसला किंवा घनात जर घुसला, गिराईक तर पुढे आहे, त्याला कसा काढून द्यायचा ते हिरकणी, हिरकणी असती म्हणून. तर आता त्याला का काढता येत नाही. आता त्याला का टोकून काढावं, का एखाद्या खिळ्यानं उचकावं, तसं काहीच नाही होऊ शकत. एक दुसरी एक रत्न हिरकणी नावाचं, हिरकणी नावाचं रत्न त्या हिऱ्याच्या जवळ फक्त असं दाखवायचं. असं दाखविल्याबरोबर हिरा त्या आयरनातून उडी मारूनच बाहेर निघत आहे. तो कुंभाराने का ठिकाणी सांगितलं, हिरा हिरा काने, तो काळी ऐरण तुने, तो काळी ऐरण तुने, तो काळी ऐरण होने. हिरा हिरा काने, तो काळी ऐरण तुने, हिरा हिरकणी काळी आयरणी तुनी. कारण हिऱ्याला हिरकणी आयरणतून बरोबर बाहेर काढते. त्याला अटकल ज्याचे तिथे सुंदर सुचरतच नव्हो. कारण असा त्याची परीक्षा अशी हिऱ्याची. एवढा मोठा हिरा मौल्यवान एक जणांना अंगठीत जडविला. अंगठीत जडविल्याच्या नंतर एके दिवशी बाजावर झोपला. त्या बाजाला ढेकणं होतं. ढेकणं असल्याच्या कारणानं ते ढेकण जोडून गेला तिच्या बोटाच्या. ते सकाळच्या पारी उठून बघायला लागला तर अंगठीमध्ये ते खडाच नाही. एवढा मौल्यवान खडा आयरन उठून घनानं मारला तर नाही फुटायचा.
त्याचा भुकटा रातच होऊन बसली पडली खाली. त्याला कारण काय झालं? त्या ठेकणाची संगत लागली की नाही. ठेकणाच्या संगे हिरा जाऊ भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा विठाला. विठाला 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 विठाला. आता हे समजे हुशार लोकच बरं, त्याच्यामध्ये गैराजी मीच पडलेलो आहे. मात्र अभंगाला धरू नये का सोडू नये परीक्षा करणारी हे लोक आहेत. आपलं ढोबळ काम आहे, कुठं हरवून म्हणजे इकडे तिकडे लाईन न चालणार त्या अभंगाच्या. आपण अभंग घेतलाय ना, त्या अभंगाच्या एखादा धरायचा एखादा संदर्भ की त्याच्यावर चोरलायचं. म्हणजे इकडे तिकडे उड्या नाही मारायच्या कुणी पण. जे अभंग सांगतं तसंच सांगायचं की नाही. तर आपला विषय काय चाललेला आहे? संगतीचा विषय चाललेला आहे. तो तुकोबारानाच्या अभंगामध्ये संगत चांगल्याची द्या म्हणून सांगितलेलं आहे की नाही. आता हे वाईट संगतीने काय व्हायला आहे? मोठमोठे लोक गाडीत बसायला जायला लागले इथं. हे कशानं व्हायलंय? संगतीनंच व्हायलंय. आता काही जे जर संगत जर धरली, संगतीला एवढं महत्त्व काय दिलंय? एक झाड आहे पहा, बोराटीचं. तुम्ही म्हणता ना, आता आपण चौथ्या आश्रमाला लागलो, आता आपण परमार्थ केल्यानं काय होईल? आता परमार्थ करून काय फायदा आहे हो? आता काहीच होईना, म्हणजे करता येत नाही काही. अरे पहिल्यानं म्हणते तर आपल्याला खूप वाईट आहे बाजूक. चौथ्या आश्रमापासून आपल्याला परमार्थ करता येतं ना. आणि चौथा आश्रम सुरू झाल्याच्या नंतर की नाही कशात आहे? कटाळाच येते. जाऊ द्या वाटते काय मात्र हे लक्षात ठेवा. कारण आस्था जरी करता असला कोण्या आश्रमामध्ये जाऊ द्या, मग संगत चांगली पाहिजे. संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची. सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची. संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची. संगती करावी सदा सज्जनाची, सज्जनाची संगत करा. आपण सध्या ह्या 5-7 दिवसामध्ये चांगल्या संगतीमध्ये आपल्या मनाला किती आनंद वाटायला लागलेला आहे हे लक्षात ठेवा. अनुभव स्वतःच अनुभव घेऊन पहा. चांगल्याच्या संगतीला चांगलंच वाटत आहे. वाईटाची संगत करून राहिल्यानंतर आपल्याला वाटतं हे आपण वाईटच करायलो, हे संगतीला चाललो ते वाईटाच्याच चाललो, असं कळत नाही काय त्याला. समजा कळत आहे मात्र असं काम करतो हेच कळत नाही. आपला विषय काय झाला? एवढं खराब झाड आहे बोरीचं. बोरीचे झाड एवढं खराब आहे ना, त्याच्या जवळून जर गेलं तर माणसाला बोराटी चिटकलीच म्हणून समजा. एकदा बोरीचं झाड थोडं गाबुळं पिकलेलं होतं. माणूस वाट जरा होऊन होती. ते बोरीचं झाड बघितल्यावर माणसाला की नाही काय वाटतं बा, थोडा पाणी सुटतोय. चांगले बोरच गाड्या गाबुळे ह्यावं काही काढून जवळ जात आहे. जवळ गेलं मध्ये हात घालून बोर तोडू लागलं. उभा काटा असतो ते टपकून कोचला त्याला. अरे मला काटा टोटला बसून बाहेर काढायला गेला. हात बाहेर काढायला गेला. अरे वा मला दंदर गडबड करू नको. इतकं खोडील झाड आहे पा बोरीचं. याला दानबारानं वरी गोई गेलेली एक करतो गोई गेलिया जवळी जगटल्या अंगफाळी फळना तू पोफळी बोराटी जैशी. कारण पाहायला जर गेलं तर ही बोराटीचं झाड पोफळ आहे. काय खरं त्या झाडाचं त्या काय त्याचे कमोटे विकले आले पाहिजे की आमच्या मागं.
आता ह्या बॉला पुढे जायचं आहे, ह्याच्या मागे देखील मोठं हे काही कमी राहिलेलं जायचं आहे की नाही. आता नाही सोडावं कसं नाही सोडावं मला सांगायचं. याला तरी सांगितलं होतं बारा वाजता या वाजले काही बारा कोणा टाकू एवढं बार कुमाई जय जय विठोबा कुमाई खबार कुमारी खबार कुमाई कुमारी खबार खबार कुमाई खबार कुमाई खबार कुमाई नाळेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 5 मिनिटं 15 मिनिटं बाकी आहेत आमचे. बोला ना मग. ते पुढचे ते बघा ना. एवढं खराब मी काय सांगायला विषय आपला त्याला एवढं खराब झाड मग तर ते संगतीला लागलं चन्नाची संगत घडली त्याला तर चंदनच झालं. चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगी पालटती झाडे दुर्बळ लाकूड देवमाथा. कारण दुर्बळ लाकडाची आता सरपण घ्यायचं म्हटलं तर केवढ्या कुंटल आणि संगत त्याला लागली संगत चंदनाची. मग चंदन झाल्याच्या नंतर सोन्यापेक्षा दीडीनं चंदन करत असते बा किमतीला. चंदन तस्करची हिरप्पन नव्हता का ते कामून चंदन चोरीत होता. किंमत आहे का नाही सरकार परेशान झालं होतं त्याच्यासाठी. सोन्यापेक्षा दीडीने किंमत चन्नाची चलती. हे डुप्लिकेट हे गैराती चंदन नाही हो ते महिलागिरी चंदन असते. तांबड्या कप त्याचा कलर काहीतरी असेल चांगला तरी मला ती चंदनाचा नंबर याचं चंदन आहे हे कशावर वाटायचं. मोठे महाराज निमिषडी रस्ता सांगायचे म्हणले एक जणानं काय केलं कढई ठेवली म्हणजे उकळती तेलाची. तेल उकळी फुटल्याला कळत नाही म्हणजे तेलाला उकळलेली कळते का. मग तेल उकळलं किंवा नाही उकळलं कशावरून काढायचं त्याच्यामध्ये नारळ टाकायचं. तेल जर उकळलेलं असलं की नाही नारळ फटसारखं फुटतं आणि बाहेर येऊन पडतं. कारण आपण समजा काय याला तेलाला कडकड उकळी आलेली आहे. मग त्याच्यामध्ये चंदन एवढंच टाकायचं कढईमध्ये. एवढंच चंदन जर टाकलं एवढी कढई तापलेली थंडगारच होती. कारण की हे अंगामध्ये गुण आहे त्याच्या काय चंदनाच्या. मग
हे कशानं झालं, हे मोलाला कामून तोडलं, हे बोरीचं झाड. मग आपल्यासारख्याला मला सांगा, आपण तेवढी तरी बोरीच्या झाडासारखे नाही फाडायला जगतलिया अंग भाळी तसं नाही. बरं जरी करता असलं, तसं जरी करता असलं तरी संताच्या संगतीत गेल्याच्या नंतर, संतानं हातात धरल्याच्या नंतर, संताने सरता केलो तैशा परी चंदनारी बोरी या पियल्या. कारण अशी पद्धत आहे. कारण संगत माणसानं कोणाची करायची ही जेतं तर ठरवा. चांगली संगत लागलं जीवाचं कल्याण होईल, वाईट संगतीला लागतात तर अधोगतीला जातात. तर तुकोबाराय म्हणले, मागणी आहे तुकोबारायची आजची, देवा आम्हाला तुम्ही प्रसन्न झालात का, तर आम्हाला हे द्या की आम्हाला संताची संगत द्या. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली पाटील